सालाबादप्रमाणे राहता येथील सहाय्यक फाउंडेशनद्वारे राहता परेड धोबी समाज व लायन्स क्लब सह्याद्री यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्धी घाट खटकळी परिसर राहता येथे स्वच्छतेचे दैवत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 149वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दस क्रियाविधीनंतरची पाण्यात फेकलेली नैवेद्य साफ करण्यात आली। तसेच जेवणावळीच्या पंधरवड्या तसेच इतर कचरा व्यवस्थित गोळा करून जाळण्यात आला। संपूर्ण परिसर झाडून साफ करण्यात आला। महिला सदस्य व मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदविला। काउंटरला किती महिला सदस्यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपेने सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचलन केले। लायन्स क्लब सह्याद्रीचे अध्यक्ष राजेंद्र फांडेंनी प्रास्ताविक केले। महत्व पटवून दिलं त्या गोष्टीचं। त्यानंतर समाजाने ते मान्य केलं आणि मग तिथून पुढे गोड जेवणाला सुरुवात झाली। म्हणजे पशु हत्या थांबवण्यासाठी सुद्धा गाडगे बाबांची जी मदत होती ती अतिशय चांगली झाली। ज्यावेळेस ते धार्मिक यात्रा वगैरे उत्सव असेल, आज आपण जो इथं घाट समजा स्वच्छतेची मोहीम घेतली, तशाच पद्धतीनं पंढरपूर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असेल, बाबा त्या ठिकाणी यात्रेला जात पण मंदिरात न जाता ते स्वच्छतेचं काम करत, घाट वगैरे तिथले असेल ते स्वच्छता घ्यायचं काम करत। कुठल्याही गावात कीर्तनाला जाताना अगोदर स्वतः ते गाव पूर्ण स्वच्छ करून घेत, मग त्या गावातली भाकर खाता आणि संध्याकाळी त्या ठिकाणी कीर्तन करत। अशा पद्धतीनं प्रश्नोत्तर स्वरूपात असलेलं त्यांचं जे कीर्तन आहे समाजाला निश्चितपणे भावलेलं आहे। आज त्यांची 149वी जयंती साजरी करताना अतिशय आनंद होतो। आज या कार्यक्रमासाठी आमचे परीड धोबी समाजाचे जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत खंडेरावजी कडलक ते या ठिकाणी आलेले आहेत। ते आपल्या कार्यक्रमात सामील झाले। खरं तर प्राधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व महिला भगिनी गाडगे बाबांचं कार्य म्हणजे गाडगे बाबांनी मुळात त्यांना अडचणीतून काढलेला हा मार्ग आहे। त्यांच्यावरती परिस्थिती उद्भवली। लहानपणी त्यांचे वडील म्हणजे वाईट व्यसनातून, दारूच्या व्यसनातून त्यांचा अंत झाला। त्यातून ते मामाच्या घरी राहायला गेले। मामाच्या घरी भरपूर शेती होती। ती शेती करताना त्यांना जे अनुभव आला का त्यांची जी सावकार असायचे त्यावेळेस सावकाराकडून कर्ज घेतलं जायचं, बँका नव्हत्या। कर्ज घेतल्यानंतर त्यांनी ते कर्ज फेडत राहायचं, पण त्याची पोहोच कधी यांनी पैसे दिले तरी पैसे फिटले तरी ते सावकार पैसेच मागत राहायचे। अशा प्रकारे त्यांच्या एक 10-15 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या मामाच्या शेतीवरती गावातल्या सावकाराने आणि गुंडांनी अतिक्रमण केलं आणि त्या अतिक्रमणाच्या वेळेस बाबांची एकदम त्यांची शक्ती एकदम जागी झाली आणि बाबांनी त्यावेळेस त्या सावकाराची लोक, गुंड लोक त्यांना 2 हात करून त्यांना परत पाठवलं। त्या पाठवल्यानंतर बाबांचा लोकांना म्हणजे सावकाराच्या पुढे कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती, पण बाबांनी ती हिंमत दाखवली त्या वयामध्ये। त्यामुळे बाबांना गावातले लोक बघायला का बाबा गेले। परंतु नंतर वडील वाटानंतर मामांनी त्यांचं लग्न करून दिलं। मामाच्या घरीच लग्न झालं। त्यांना एक मुलगा झाला, परंतु त्यांचं प्रपंचामध्ये कधी मन लागलं नाही। त्यांनी काय आपलं जनावरं चाळायचे, शेतात जायचं, शेताची कामं करायची, अशा प्रकारे काम केलं। परंतु त्यानंतर त्यांनी असंच ऋणमोचन म्हणून तिथं त्याचं गंगेचं स्थान होतं, तिथं लोकांना 10व्या 13व्याला जावं लागत होतं, तर खाली घासण्याचे पडायचे।
पहिलं कार्य त्यांनी ते ऋणमोचनचा घाट बांधला. लोकांच्या सहकार्यातून तो घाट बांधला. त्या घाटानंतर त्यांनी समाजसेवेला ते सुरुवात केली. फक्त एक झाडू आणि एक गाडग्याचा खालचा भाग तो घेतला, तो डोकं ठेवायचा आणि झाडून गाव जायचं, गाव साफ करायचं आणि संध्याकाळी त्या ठिकाणी कीर्तनातून समाजाला सांगायचं का, बाबा हो तुम्ही पोरांना शिकवा, तुम्ही हातावर भाकरी खा, भांडे घेऊ नका, भांडे नसले चालेल पण शिक्षण असलं पाहिजे. तर शिक्षणाचा प्रसार केला. त्यानंतर अंधश्रद्धेमध्ये लोकांना ही जी लोक होती का बा आपला चला आपला पोरगा आजारी पडलं दवाखान्यात जायचं नाही, त्याला जायचं देवाला दाखायचं, त्या देवीला तिथे नवस करायचा, बोकड्या कापायचा आणि ते करायचं. तर त्यांना असं त्यांनी सांगितलं की बाबा हो हे स्वच्छता करा, तुम्ही स्वतःचे शरीर स्वच्छ करा, कपडे स्वच्छ करा, गावातली हागणदारी स्वच्छ करा. आणि हे स्वच्छतेचं महत्व सांगून, अंधश्रद्धेचं महत्व सांगून बाबांनी गावगाव फिरून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी धनिक माणसाला जवळ धरून 2 पैसे त्यांच्याकडून 2 पैसे निधी जमा करून हे आश्रम शाळा बांधल्यात. आणि आश्रम शाळेमध्ये फक्त गरीब आणि दलित ही जी अनाथ मुलं होती, अनाथ मुलाकरता त्यांनी ही शाळा बांधल्या. या प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगवानी, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीनराव कापसे, राहता लायन्स क्लब सह्याद्रीचे संस्थापक विनोद गाडेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दत्ता कानडे, उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र परेड धोबी सेवा मंडळाचे सुधाकर वाघ, सुष्मिता चव्हाण, उज्ज्वला गाडेकर, नीलम चेनुके, भाऊसाहेब बनकर, मोहन तांबे, संदीप डांगे, विलास पाडेकर, संजय बाबर, बबलू फटांगरे, मनोज पिपाडा, विष्णू गाडेकर, संजय वाघमारे, दीपक दंडवते, रवींद्र धस, शिवाजी पोटे, उमेश लुटे, रंगनाथ सदाफळ, ज्ञानेश्वर आरणे, प्रणव लावर, अर्जुन चव्हाण, अनिल देसाई, सागर रोकडे, बाबासाहेब सेलार, सचिन लोढा, बापूसाहेब गायकवाड, सुधीर बोठे, केतन कुंभकर्ण, ऋषी गव्हाळे, रवी शिवरकर, विजय गाडेकर, विजय पठाडे, नवनाथ बनकर, विजय बनकर, विठ्ठल तांबे, विक्रम देसाई, सुनील गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी गोपाला गोपाला देविकी नंदन गोपाला या गाडगे महाराजांच्या भजनाने समारोप करण्यात आला. आर शिर्डी न्यूज, राहता.